जय जय रामकृष्ण हरी परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण। नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या परमार्थ प्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा। धन्यवाद। 14 मुखी रुद्राक्ष, एक मुखी ते 14 मुखी। एक मुखी रुद्राक्ष जर गळ्यात घातला तो माणसाला भोग देतो, ऐश्वर्य देतो। 2 मुखी रुद्राक्ष, सगळे रुद्राक्ष 14 मुखी आहेत सज्जन। एक मुखी ते 14 मुखी रुद्राक्ष। 2 मुखी रुद्राक्ष आपल्या जीवनातल्या जे बाधा आहेत, आपले काम कधी कधी होत नाहीत, काही माणसाचे कष्ट केलं तरी बी ते फळ मिळत नाही, काहीतरी अडचणी येतात, त्या अडचणी निवारण करण्यासाठी 2 मुखी रुद्राक्ष। 3 मुखी रुद्राक्ष मी आताच बोललो, विद्या प्राप्त करण्यासाठी, नोकरी लागण्यासाठी, सर्व्हिस लागण्यासाठी, आणि एखादं दुकान टाकलं ते दुकान चांगलं चालावं याच्यासाठी, त्याच्यात आपल्याला यश मिळावं याच्यासाठी 3 मुखी रुद्राक्ष। रुद्राक्षाची फार मोठी महती आहे सज्जन हो। रुद्राक्ष कशाचा आहे माहिती आहे का तुम्हाला? रुद्र अधिक अक्ष बरोबर रुद्राक्ष। माझ्या महादेवानं भगवंताचं चिंतन करता करता महादेवाच्या डोळ्यातून ज्या वेळेला आनंदाचे अश्रू म्हणजे डोळ्यातले पाणी, त्याला अक्ष म्हणतात संस्कृत मध्ये। अक्ष म्हणजे अश्रू, त्या रुद्राच्या डोळ्यातून निघालेले अक्ष, आणि ते जिथं पडले ते पाणी, त्या पाण्यातून झाड उगवलं, त्या झाडाला येणारं फळ म्हणजे रुद्राक्ष। रुद्राचे अक्ष म्हणून त्याला रुद्राक्ष म्हणतात। आज बी हरिद्वारला जर गेलात कणखलला, अवधेशानंद सरस्वती स्वामीजी महाराज आहेत संन्यासी, त्यांचा एक आश्रम आहे कणखल मध्ये, त्या ठिकाणी आजही भलमोठं रुद्राक्षाचं झाड आहे। माझ्या गळ्यामध्ये जी रुद्राक्षाची माळ आहे ती रुद्राक्षाची माळ मी तिथून आणलेली, त्या झाडाचे बारीक बारीक रुद्राक्ष जमा करून। 3 मुखी रुद्राक्ष। 4 मुखी रुद्राक्ष आपली हरवलेली वस्तू प्राप्त करून देतो, 4 मुखी रुद्राक्ष। 5 मुखी रुद्राक्ष, आपण कोणतंही काम आपण हाती घेतलं तर ते काम सक्सेस करण्याची ताकद 5 मुखी रुद्राक्षात आहे। आमच्या घरी आपल्या चित्रकूट धामवरती पंचमुखी रुद्राक्षाचं गठुडच आम्ही पशुपतीनाथावरून आणलेलं। कथा झाल्यावर बरेचसे लोक मागतात, नेमकं मला नव्हतं वाटलं की पायतळवाडी एक तर गावात कथा करायला लागलो, आणि कथा ऐकायला एवढे लोक येतील अशी कल्पना बी नव्हती माताजी। तुम्ही जर उठून पाहिलं ना तर अख्खा मंडप भरलाय, शेवट पार पलीकडं त्या मंडपाच्या बी पलीकडं काही लोक बसले। एवढा मंडप भरल याची मला कल्पनाच नव्हती, मला नव्हतं वाटलं महादेवावर तुम्ही सगळे एवढं प्रेम करता म्हणून। नाही तर आमच्या अण्णाला मी सांगितलं असतं, अण्णा आमच्या गोळ्या घेऊन येते गुडघे दुखायच्या, त्याच्याबरोबर त्यांना म्हणलं असतं येता येता रुद्राक्ष बी घेऊन या, तरी त्यांनी विचारलं होतं रुद्राक्ष आणायचे का? म्हणलं अण्णा इथं आणून काय करता, इथले लोक कोण घेणार आहे, काय कुणाला लागणार आहे रुद्राक्ष, मी असं म्हणून इग्नोर केलं। पण दुसऱ्या वेळेला जर कधी योग आलाच तर 3 मुखी रुद्राक्ष आणि 5 मुखी रुद्राक्ष, आणि माझ्याकडून घेण्यापेक्षा जरी माझ्याकडून नाही घेणं झालं आता, आमच्याकडून का घेतात? कारण 7 दिवस कथा ऐकलेली असते, ज्या बाबाच्या मुखातून कथा ऐकली त्याच बाबाच्या समोरचा ग्रंथ, त्या ग्रंथावर ठेवून आम्ही तो रुद्राक्ष देत असतो महादेवाचा प्रसाद म्हणून। ती एक भावना असते। पण कधी एखाद्या वेळेला तीर्थक्षेत्राला गेलात, ज्योतिर्लिंगाला गेलात, तर तिकडं जर तुम्हाला कधी भेटला तर तिकडं घ्या, पण आजकाल जास्त फसवणूक होते। रुद्राक्ष म्हणून लाकडाचेच मणी आपल्या हातात देऊन टाकतात, खरा कोणता खोटा कोणता कळत नाही, नाही का? ते रुद्राक्ष सुद्धा मी सांगत होतो तुम्हाला डुप्लिकेट बनवतात, लाकडाचे आकार देतात मशीन मध्ये, त्याला माणसाला वाटतं हे ओरिजिनल रुद्राक्ष आहे, पण ओरिजिनल जो रुद्राक्ष असतो ना सज्जन हो, तो वेगळा असतो, आपल्याला नाही समजत ते। म्हणून ऐका, किती सांगत होतो तुम्हाला? 5 मुखी रुद्राक्ष उत्तम कार्य आपलं होतं। 6 मुखी रुद्राक्ष, कोर्ट कचेरीमध्ये अडकलेले काम जर पूर्ण व्हावे वाटत असेल तर 6 मुखी रुद्राक्ष घालावा।
धनवान बनण्यासाठी, ऐश्वर्यवान बनण्यासाठी 7 मुखी रुद्राक्ष. शरीरातल्या वेदना, शरीराचे रोग नष्ट करण्यासाठी 8 मुखी, 9 मुखी, 10 मुखी आणि 11 मुखी रुद्राक्ष. 12 मुखी रुद्राक्ष शरीरातलं ब्लड प्रेशर, बीपी ज्याला म्हणतो, तो कंट्रोल मध्ये ठेवतो 12 मुखी रुद्राक्ष. 13 मुखी रुद्राक्ष संपत्ती वाढवण्याचं काम करतो. मानसिकतेनं कमजोर झालेली माणसं, निर्णय काय घ्यावा कळत नाही, डावाडोल परिस्थिती झालेले माणसं, बौद्धिकतेनं कमजोर झालेल्या माणसांसाठी 14 मुखी रुद्राक्ष. रुद्राक्ष सामान्य नाही, ओरिजिनल रुद्राक्ष. रोज संध्याकाळी पाण्यामध्ये भिजू घाला, ग्लासभर पाण्यामध्ये 2-4 रुद्राक्ष भिजू घाला आणि सकाळी झोपेतून उठल्याबरोबर अनुशापोटी ते रुद्राक्षाचं पाणी प्या. 3 महिने लगातार करून बघा. 3 महिन्यानंतर तुमची शुगर लेवल सुद्धा लेवल मध्ये आल्याशिवाय राहत नाही. एवढी ताकद त्या रुद्राक्षामध्ये आहे. पण माणसं नित्यनेमानं कोणतंच काम करीत नाही आणि मग म्हणतात काय खरं, एवढं सगळं करून पाहिलं पण काहीच रिपोर्ट नाही मिळाला, रिझल्ट नाही मिळाला. रुद्राक्ष महादेवाला अत्यंत प्रिय आहे. दुसरी गोष्ट, त्या महादेवाच्या पिंडीवर आपण घरात ठेवलेल्या एक भस्म लावा, रुद्राक्षाची माळ वाहा, स्वतःच्या गळ्यात घाला आणि महादेवाच्या शिवलिंगावरती बेलाचं पान अर्पण करा. कालच मी सांगून गेलो, 1 बेलाचं पान जर अर्पण केलं महादेवाच्या पिंडीवर तर आपल्याला काय भेटणार. काल मी सांगितलं तुम्हाला, अखंड बिल्वपत्रैश्च पूजये शिवशंकरम कोटी कन्या महादानम बिल्वपत्रम शिवार्पणम. 1 करोड मुलीचं कन्यादान करण्याचं पुण्य 1 बेलाचं पान महादेवाच्या पिंडीवर अर्पण केल्यानं मिळतं. 1 मुलगी तिचं कन्यादान केलं तर 1 पृथ्वीचं दान केल्याचं पुण्य, 1 पृथ्वी दानाचं पुण्य, 1 बेलाचं पान अर्पण करा. एवढंच नाही, त्रिदलम त्रिदलाकारम त्रिनेत्रम त्रिधायुधम त्रिजन्म पाप संहार बिल्वपत्रम शिवार्पणम. 1 बेलाचं पान महादेवाच्या पिंडीवर श्रद्धेनं जर अर्पण केलं ना मायबाप, 1 जन्माचं नाही 3 जन्माचं पाप नष्ट करण्याची ताकद 1 बेलाच्या पानात आहे. अशी बेलाची पानं महादेवाच्या पिंडीवर 108 रोज नित्यनेमाने श्रद्धेनं जर अर्पण एखाद्यानं केले ना, 1 लोटा जल अर्पण करून, तर त्याच्या जीवनातल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करण्याची जबाबदारी माझे भोलेनाथ पूर्ण करतात. सजन 108 बेलाची पानं श्रावणाच्या महिन्यात आणि वर्षभर जे आपण महादेवाची पूजा करतो, ऐका, वर्षभर महादेवाची पूजा करून जे फळ मिळतं ते सगळं फळ श्रावण महिन्यामध्ये जर महादेवाची 1 महिनाभर भक्ती केली तर तेवढं सगळं फळ 1 महिन्यात मिळतं. आणि श्रावण महिन्याच्या 1 महिन्याभरात जी भक्ती करून आपल्याला पुण्य मिळणार आहे ते सगळं फळ महाशिवरात्रीच्या दिवशी 1 दिवसात मिळतं. महाशिवरात्री शंकर भगवंताला अत्यंत प्रिय आहे. अशी ही माझ्या भोलेनाथाची गोड कथा आपल्या समोर मांडली. गेल्या 7 दिवसापासून ही कथा पण ऐकतोय. कितीही सांगत राहिलो तर कमी आहे असं वाटतंय. आता 7 दिवसापासून मी बोलतोय, पण मला असं वाटतंय मी काहीच सांगितलं नाही, आणखी भरपूर सांगायचं तसंच राहून गेलं. असंच होतं. असं वाटतं खूप काही सांगितलं आणि शेवटच्या दिवशी असं वाटतं आणखी बरंचसं सांगायचं राहून गेलं. चला, देर आये दुरुस्त आहे. मला कधी वाटलं पण नाही
की पायतळवाडी गावामध्ये आता माझी कथा झाली पाहिजे, माझा लोकांनी मोठा सन्मान केला पाहिजे, सत्कार केला पाहिजे, बळीरामजी गावाचा सप्ता शिवानंद शास्त्रीच्या हातात दिला पाहिजे. या सगळ्याच्या पुढे गेलो. आता एक काळ असतो त्यावेळेला माणसाला वाटतं हे सगळं आपण केलं पाहिजे. पण सज्जना हो, आयुष्य फार छोटे आहे. स्पर्धा करण्यात मजा नाही. स्पर्धा करत बसण्यापेक्षा श्रद्धा वाढवा. स्पर्धा वाढवण्यापेक्षा श्रद्धा फार महत्वाची आहे. श्रद्धा जे देऊन जाते ना ते काहीच मिळत नाही. श्रद्धेपेक्षा काही नाही मोठं. आणि मी म्हणेल सज्जना हो, आज शिवमहापुराणाच्या या कथेला, आज शिवानंद महाराज शास्त्रीच्या कथेला जर एवढा मोठा मंडप फुल भरलेला असेल तर याच्यापेक्षा मला आणखी दुसरं काहीच मोठं नाही पाहिजे सज्जना. हे सर्व ग्रामस्थ मंडळीचं प्रेम आहे. आणि असेच प्रेम आणि प्रेमरूपी आशीर्वाद तुमचे माझ्या बरोबर राहू द्या. बस दुसरं काही नको. माझ्या भगवंताच्या ज्ञानोबरायाच्या हनुमंतरायाच्या कृपेने सगळं भरपूर आहे. ज्या अपेक्षा सुद्धा केल्या नाही त्या सगळं मिळालं. आणि आणखी काय पाहिजे. हे आमचा पोरगा तुम्ही बघताय, श्रीलंका देशात जाऊन आलाय, तो गायन करून आलाय. आमदार खासदार किती बी मोठे मंत्री असू द्या, त्या मंत्र्याला सुद्धा ज्या संताच्या पायाजवळ जाता येत नाही त्या संताच्या मांडीवर बसण्याचं भाग्य आमच्या पोराला भेटलं. आणखी काय पाहिजे सांगा. आणि म्हणून आता आम्ही उद्या काला झाल्याबरोबर लगेच आम्ही जाणार आहोत केरळला. आमच्या गुरुदेवांची कथा आहे, त्या कथेला आम्ही जाणार आहोत.